अनेकांना असं वाटतं की करोडपती होण्यासाठी एकतर एखाद्या खूप श्रीमंत घरात जन्म घ्यावा लागतो किंवा मग एखादी मोठी लॉटरी लागावी लागते. हो, नक्कीच. म्हणजे समाजाची मानसिकताच तशी झाली आहे. अगदी. पण समजा जर कोणी असं सांगितलं की तुमच्या शेजारी राहणारा रोज अगदी वेळेवर कामावर जाणारा माणूस आणि एक जुनी साधी गाडी चालवणारा साधा माणूसही करोडपती असू शकतो तर? बापरे, ही कल्पनाच मुळात आपल्याला आजवर समाजाने शिकवलेल्या श्रीमंतीच्या व्याख्येला पूर्णपणे धक्का देते. म्हणजे आपण नेहमी टीव्हीवर किंवा सोशल मीडियावर पाहतो ना, हो, तेच तर. की श्रीमंत लोक म्हणजे मोठ्या गाड्या चालवणारे आणि आलिशान बंगल्यात राहणारे लोक किंवा सतत महागड्या पार्ट्या करणारे लोक. बरोबर. पण वास्तवात आपण ज्याला आर्थिक यश म्हणतो ते अशा दिखाव्यावर नसतं. ते अत्यंत साध्या आणि अनेकदा अदृश्य वाटणाऱ्या सवयींवर उभं असतं. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण याच सवयी उलगडणार आहोत. नक्कीच. हा विषय खूपच रंजक आहे. हो ना. आज आपल्याकडे करोडपती लोकांची मानसिकता समजून घेण्यासाठी विविध संशोधकांच्या नोंदी आहेत, काही लेख आणि अतिशय रंजक अशा वाचकांच्या प्रतिक्रियांचा खजिना सुद्धा आहे. पण मला वाटतं माफ करा, आपण एका मोठ्या गडबडीबद्दल बोलणार होतो ना? अगदी बरोबर. या सगळ्या माहितीच्या ढिगाऱ्यात एक अत्यंत मजेशीर आणि तितकीच मोठी गडबड लपलेली आहे. ही गडबड इतकी गमतीशीर आहे की आजच्या चर्चेची सुरुवात आपल्याला तिथूनच करावी लागेल. तिथेच तर खरी गोम आहे. आपण करोडपती होण्याच्या टिप्स ऐकण्यापूर्वी आपण नक्की कोणाच्या टिप्स वाचत आहोत हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. हो, कारण आजकाल इंटरनेटवर खऱ्या आणि खोट्या माहितीमधला फरक ओळखणं हेच एक मोठं आव्हान बनलं आहे. अगदी बरोबर. तर ऐकणाऱ्यांसाठी ही गोष्ट नक्कीच आश्चर्यकारक असेल. थॉमस जे स्टॅनली हे एक अत्यंत प्रसिद्ध आणि आदरणीय संशोधक आहेत. हो, त्यांचं द मिलियनियर माइंड हे पुस्तक खूपच गाजलंय. होय. यांनी तब्बल 733 खऱ्या करोडपती लोकांचा वैज्ञानिक अभ्यास केला. पण आज आपल्याकडे जी माहिती जमा झाली आहे त्यात पॉल जे स्टॅनली नावाच्या एका लेखकाचा मिलेनियर माइंडसेट या 2018 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाचाही समावेश आहे. पॉल जे स्टॅनली म्हणजे नावांमध्ये किती साम्य आहे बघा. हो ना. आणि आश्चर्य म्हणजे हे पॉल यांचं पुस्तक फक्त 50 पानांचं आहे. अरे बापरे. आणि इथूनच तो मोठा गोंधळ सुरू होतो. म्हणजे होतं काय की ई-कॉमर्सच्या अल्गोरिथममुळे लोक थॉमस जे स्टॅनले यांचं सुप्रसिद्ध आणि सखोल संशोधनावर आधारित पुस्तक समजतात आणि चुकून पॉल जे स्टॅनली यांचं हे छोटंसं पुस्तक विकत घेतात. नावातील साधर्माचा एक क्लासिक ट्रॅप आहे असं मला वाटतं. नक्कीच. हा खूप मोठा गोंधळ आहे. आणि गुडरीड्सवर तर वाचकांनी अक्षरशः संताप व्यक्त केलाय. म्हणजे मी काही रिव्ह्यूज वाचत होते. गिडियन यामासाकी आणि एमिली सारख्या वाचकांनी स्पष्ट लिहून ठेवलंय की हे पुस्तक म्हणजे निव्वळ फसवणूक आहे. अच्छा, त्यांनी काय म्हटलंय नक्की? त्यांच्या मते या पुस्तकात जेमतेम 10 पानांचा मजकूर असावा, पण तो वाचकांना मोठा दिसावा म्हणून खूप मोठ्या फॉन्टचा वापर करून 50 पानांचा बनवलाय. बापरे, हे तर खूपच हास्यास्पद आहे. एवढंच नाही, त्यात स्पेलिंगच्या भयानक चुका आहेत. आणि एमिली तर म्हणते की हे सगळं एखाद्या एआयने लिहिल्यासारखं वाटतंय. म्हणजे माहितीची कोणतीही खातरजमा न करता काहीतरी लिहिलंय असं म्हणायचंय तिला. हो. आणि याहूनही कहर म्हणजे स्पीकर व्हॉइस 2.0 या एका हिंदी यूट्यूब चॅनलने या पुस्तकाची माहिती सांगताना मूळ लेखकाचं नाव चक्क गॅरी रॉबर्ट असं चुकीचं सांगितलंय. काय? गॅरी रॉबर्ट? म्हणजे पॉलचं नाव थेट गॅरी करून टाकलं. हो ना. हास्यास्पद आहे सगळं. मला तर हे रस्त्यावर ब्रँडेड रोलेक्स घड्याळ समजून स्पेलिंग चुकलेली रोलेक्सची कॉपी विकत घेण्यासारखं वाटते. ROLLEX वाली कॉपी. अगदी तसंच आहे हे. पण मग मला एक साहजिकच विचार येतो की अशा कॉपी केलेल्या किंवा चुकीच्या नावाने विकल्या जाणाऱ्या मजकुरातील टिप्स खरोखर उपयोगाच्या असू शकतात का? म्हणजे यातून काय शिकायला मिळणार आपल्याला? बघायला गेलं तर आपण जर याकडे विश्लेषणात्मक नजरेने पाहिलं तर एक वेगळंच सत्य समोर येतं. ते कसं काय? म्हणजे पॉल जे स्टॅनली यांचं पुस्तक जरी प्राथमिक किंवा जुजबी माहिती देणारं असलं किंवा त्यात चुका असल्या तरी त्यात मांडलेले जे नियम आहेत ते पैशांच्या जगात सर्वमान्य आणि मूलभूत आहेत. अच्छा, म्हणजे बेसिक नियम तेच आहे. हो. खरा अचूक आणि सखोल डेटा थॉमस जे स्टॅनली यांच्यासारख्या संशोधकाकडून येतो हे निर्विवाद सत्य आहे. परंतु बचतीचे, गुंतवणुकीचे आणि मानसिकतेचे मूलभूत नियम कोणीही सांगितले तरी ते बदलत नाहीत. बरोबर. गुरुत्वाकर्षणाचा नियम जसा सर्वत्र सारखाच लागू होतो तसाच पैशांचा नियमही आहे. त्यामुळे त्या 50 पानांच्या पुस्तकात जरी लेखकाचं नाव चुकलं असलं तरी त्यात सांगितलेली तत्वे ही थॉमस यांच्या खऱ्या डेट्याशी मिळतीजुळतीच आहेत. हे पटण्यासारखं आहे. म्हणजे स्रोत जरी गडबडलेला असला तरी त्यातील तत्वे खरी आहेत. तर मग आपण आता याच खऱ्या तत्वांकडे वळूया.
नक्कीच. जर ह्या टिप्स खऱ्या असतील तर मग खरा करोडपती नेमका दिसतो कसा? फायनान्स विथ एम या एका स्रोताचा मी अभ्यास करत होते आणि थॉमस यांच्या अभ्यासातूनही एक खूप मोठा गैरसमज दूर होतो, कोणता गैरसमज? ज्याला आपण श्रीमंत दिसणे आणि श्रीमंत असणे यातला फरक म्हणू शकतो. त्यांच्या संशोधनातून हे स्पष्ट होतं की खरे करोडपती लोक महागड्या गाड्या किंवा मोठे बंगले घेण्यावर पैसे उडवत नाहीत. अगदी बरोबर. ते शिक्षक असतात, प्लंबर असतात, अकाउंटंट किंवा छोटे व्यावसायिक असतात. ते $50,000ची नवीन आलिशान गाडी घेण्याऐवजी $15,000ची जुनी पण उत्तम चालणारी गाडी घेतात. कारण त्यांना पैशांची खरी किंमत आणि घसारा म्हणजे जे आपण डेप्रिसिएशन म्हणतो ते त्यांना चांगलं समजतं. डेप्रिसिएशन म्हणजे वस्तूची किंमत कमी होणं? हो, $50,000ची गाडी शोरूममधून बाहेर काढताच तिची किंमत झपाट्याने कमी होते. खरा करोडपती आपला पैसा अशा वस्तूंमध्ये अडकवत नाही ज्यांचं मूल्य कमी होणार आहे. पण मग मला एक गोष्ट समजत नाहीये इथे. आपल्या नोंदींमध्ये लिंडा आणि स्टीफन यांचं एक उदाहरण आहे. हो, लिंडा जी रिअल एस्टेट एजंट आहे. हो, तीच. लिंडा वर्षाला तब्बल $3,25,000 कमवते. हा आकडा प्रचंड मोठा आहे, पण ती कर्जात पूर्णपणे बुडाली आहे. आणि दुसरीकडे तो स्टीफन. हो, दुसरीकडे स्टीफन हा एक सामान्य सेल्समन आहे, जो वर्षाला फक्त $86,000 कमवतो, पण तो आर्थिकदृष्ट्या खूप सुरक्षित आणि श्रीमंत आहे. आता मला सांगा, वर्षाला $3,00,000 कमवणारी बाई कर्जात कशी असू शकते? हे गणित मला तरी अजिबात समजत नाहीये. इथेच लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणजेच जीवनशैलीतील महागाईचा ट्रॅप काम करतो. लाईफस्टाईल इन्फ्लेशन. हो, जेव्हा लोकांचं उत्पन्न वाढतं तेव्हा ते केवळ समाजाला दाखवण्यासाठी आपला खर्च वाढवतात. लिंडाच्या बाबतीत नेमकं हेच घडलं. तिने समाजाला मी यशस्वी आहे हे दाखवण्यासाठी स्वतःच्या स्वप्नातील घरावर आणि महागड्या वस्तूंवर एवढा प्रचंड खर्च केला की तिचं सगळं उत्पन्न EMI आणि क्रेडिट कार्डचे बिल भरण्यातच जाऊ लागलं. अरे बापरे! म्हणजे पैसा आल्यावर माणसाला वाटतं की आता आपण हे सर्व डिझर्व करतो आणि आपण खर्च करायला हवा. अगदी. यामागे एक खोल मानसशास्त्र आहे. कसं काय? जेव्हा आपण एखादी नवीन आणि महागडी वस्तू घेतो तेव्हा आपल्या मेंदूत डोपामाइन नावाचं रसायन पाझरतं. जे आपल्याला आनंद देतं. बरोबर, जे आपल्याला तात्पुरता आनंद देतं. याला मानसशास्त्रात हेडॉनिक ट्रेडमिल म्हणतात. हेडॉनिक ट्रेडमिल. हो, तुम्ही कितीही पळालात तरी तुम्ही एकाच जागेवर असता. नवीन फोन, मोठी गाडी, ब्रँडेड कपडे हे सगळं केवळ सोशल सिग्नलिंग असतं. अच्छा, म्हणजे फक्त इतरांना दाखवण्यासाठी. हो, इतरांना इम्प्रेस करण्यासाठी केलेला हा अट्टाहास असतो. पण खऱ्या करोडपतींना सामाजिक दिखाव्यापेक्षा स्वतःचं आर्थिक स्वातंत्र्य आणि रात्रीची शांत झोप जास्त महत्वाची वाटते. हे ऐकताना जाणवतंय की भरपूर पगार असणं हा श्रीमंत होण्याचा एकमेव मार्ग नक्कीच नाहीये. उलट तो पगार तुम्ही कसा हाताळता हे जास्त महत्वाचं आहे. नक्कीच. मग हे लोक दररोज नक्की काय करतात? हळूहळू श्रीमंत होणे या संकल्पनेमागे नक्की कोणतं विज्ञान आहे? खरं सांगायचं तर रातोरात श्रीमंत होण्याचा कोणताही शॉर्टकट नसतो. हो, ते तर आहेच. लॉटरी लागणे, जुगार खेळणे किंवा शेअर मार्केटमध्ये विचार न करता पैसे टाकणे यावर खरे करोडपती कधीच विश्वास ठेवत नाहीत. मग त्यांचा नियम काय असतो? त्यांचा एक अत्यंत साधा पण लोखंडासारखा कठीण नियम असतो. उत्पन्न मिळताच सर्वात आधी 10 ते 20% रक्कम बाजूला काढून त्याची गुंतवणूक करणे आणि नंतर उरलेला पैसा खर्च करणे. म्हणजे आधी बचत आणि मग खर्च. बरोबर. आणि चक्रवाढ व्याजाचं गणित इथेच कामी येतं. कंपाऊंड इंटरेस्ट. होय, जर दरमहा केवळ $100 तुम्ही 8% परताव्याने 30 वर्षे गुंतवले तर त्याचे तब्बल $1,50,000 होतात. अरे बापरे! हे गणित खरोखरच प्रभावी आहे. पण जर हे इतकं सोपं आहे तर सगळेच लोक असं का करत नाहीत? कारण आपला मानवी मेंदू हा रेषीय विचार करण्यासाठी बनलेला आहे, घातांकी वाढ समजून घेण्यासाठी नाही. रेषीय म्हणजे लिनियर विचार. हो, आपल्याला वाटतं की आज ₹100 वाचवले तर उद्या फक्त ₹101 होतील, मग आजच ते का खर्च करू नयेत? बरोबर आहे. आपला मेंदू आजच्या तात्काळ आनंदाला म्हणजे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनला 30 वर्षानंतर मिळणाऱ्या सुरक्षितेपेक्षा नेहमी जास्त महत्त्व देतो. मला इथे जिमचं उदाहरण द्यावंसं वाटतं. जिमचं? हो, वजन कसं कमी करायचं हे सर्वांना माहीत असतं. म्हणजे योग्य आहार घ्या आणि रोज व्यायाम करा. हो, अगदी सोपं गणित आहे. पण तरीही लोक वजन कमी का करू शकत नाहीत? कारण यात सातत्य राखणं कठीण असतं. पण जिमच्या उदाहरणापेक्षाही मला वाटतं हा सर्व खेळ मानसिकतेचा आहे. बरोबर.
कारण आपल्या माहितीमध्ये अभाव आणि मुबलकता या मानसिकतेतील फरकावर खूप भर दिलाय. हा फरक समजून घेणं सर्वात महत्वाचं आहे. अभाव मानसिकता म्हणजे नक्की काय? अभाव म्हणजे स्कॅर्सिटी मानसिकता. गाडी चालवताना सतत पेट्रोल संपेल का या भीतीने फक्त इंधन काट्याकडे बघत राहणे. पैसे संपतील किंवा मी हे घेऊ शकत नाही, माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत, हे विचार माणसाला घाबरवतात आणि त्याच्यातील सर्जनशीलता मारून टाकतात. अगदी बरोबर. या उलट मुबलकता मानसिकता असलेले लोक रस्त्यावर लक्ष केंद्रित करतात. ते विचारतात, मी हे कसं मिळवू शकेन? अच्छा, हा प्रश्न खूप वेगळा आहे. मी हे कसं मिळवू शकेन? हो, हा एक छोटासा बदल माणसाला अधिक कल्पक आणि मार्ग शोधणारा बनवतो. याच मानसिकतेचं एक उत्तम आणि जिवंत उदाहरण म्हणजे बॉब रॉस या फायरमॅनची गोष्ट. हो, बॉब रॉसची गोष्ट खूप प्रेरणादायी आहे. बॉब हा एक फायरमॅन होता आणि तो वर्षाला फक्त $4,000 कमवत होता. त्या काळी ते एक चांगलं आणि सुरक्षित उत्पन्न मानलं जायचं. हो, त्या काळाच्या मानाने ते ठीक होतं. पण मग त्याने नेपोलियन हिल यांचं थिंक अँड ग्रो रिच हे पुस्तक वाचलं. त्या एका पुस्तकाने त्याचा माइंडसेट पूर्णपणे बदलून टाकला. आणि त्यांनी नोकरी सोडली ना? हो, त्याने केवळ नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि फक्त 12 महिन्यात त्याने $25,000 कमवले. अरे वा, हे खूपच प्रभावी आहे. हो ना, म्हणजे जो माणूस वर्षाला 4,000 कमवून समाधानी होता, त्याने मुबलकतेच्या मानसिकतेमुळे आपली कमाई कित्येक पटीने वाढवली. बॉबची ही गोष्ट आपल्याला सांगते की तुमचं आर्थिक यश हे तुमच्या बँकेच्या खात्यात किती पैसे आहेत यावर अवलंबून नसतं, तर संकटाकडे किंवा संधीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे यावर अवलंबून असतं. अगदी खरंय. पण इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कोणती? पैशांचं गणित फक्त स्वतःच्या विचारांपुरतं मर्यादित नसतं. तुमच्या आजूबाजूला कोणते लोक आहेत यावरही तुमचं आर्थिक यश अवलंबून असतं. हे खूप महत्वाचं आहे. आणि इथे आपण एका अशा टप्प्यावर येतो आहोत जो अनेकांसाठी धक्कादायक असू शकतो. अच्छा. थॉमस जे स्टॅनली यांच्या डेटानुसार शाळेत नेहमी प्रथम येणे किंवा उच्च बुद्ध्यांक असणे याचा श्रीमंतीशी थेट संबंध नाही. हो, म्हणजे आयक्यूचा आणि संपत्तीचा थेट संबंध नाहीये. हो, त्यांच्या मते कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याची जिद्द आणि लोकांसोबत जोडले जाण्याचं कौशल्य जास्त महत्वाचे आहेत. पण थांबा, हे अतिशय धोकादायक विधान वाटत नाहीये का? तुम्हाला असं का वाटतं? म्हणजे आपला समाज आणि आपले पालक नेहमी आपल्याला सांगतात की शाळेत चांगले गुण मिळवा, तरच आयुष्यात यशस्वी व्हाल. मग जर शाळेतील गुण महत्वाचे नसतील तर शिक्षणाचा उपयोगच काय? लोक म्हणतील की मग अभ्यास कशाला करायचा? तुमचा हा आक्षेप अत्यंत योग्य आहे आणि हे वरवर पाहता धोकादायक वाटू शकतं. पण थॉमस यांच्या संशोधनातील डेटा आपल्याला एक वेगळंच वास्तव दाखवतो. कोणतं वास्तव? शाळेत नेहमी प्रथम येणारे विद्यार्थी किंवा ज्यांना आपण ए स्टुडंट्स म्हणतो, ते सहसा रूल फॉलोअर्स असतात. त्यांना नियम पाळण्याची सवय असते आणि ते चुका करायला अत्यंत घाबरतात. अच्छा. पण खऱ्या जगात जेव्हा तुम्ही व्यवसाय करता किंवा संपत्ती निर्माण करता, तेव्हा तुम्हाला धोके पत्करावे लागतात, अनपेक्षित संकटांना सामोरे जावे लागते. म्हणजे परीक्षेत मिळालेले 100 पैकी 100 गुण तुम्हाला संकटाशी 2 हात करायला शिकवत नाहीत, असं तुम्हाला म्हणायचंय? अगदी बरोबर. तिथे तुमची भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे EQ, तुमची हार न मानण्याची वृत्ती आणि लोकांशी संवाद साधण्याची कला उपयोगी पडते. पण ज्यांचं IQ खूप जास्त असतं त्यांचं काय? ज्यांचा IQ खूप जास्त असतो ते अनेकदा प्रत्येक गोष्टीचं अतिविश्लेषण करतात आणि कृती करायला घाबरतात. या उलट यशस्वी करोडपतींना हे माहीत असतं की ते सर्वच विषयात तज्ज्ञ असू शकत नाहीत. मग ते काय करतात? त्यामुळे ते हुशार लोकांना एकत्र आणून काम करून घेण्यावर भर देतात. आणि या एकत्र येऊन काम करण्याचे एक छान उदाहरण म्हणजे सॅम नावाच्या कोळ्याची गोष्ट. हो, सॅम द फिशरमॅन. हो, सॅमला मासे पकडायला खूप आवडायचे, त्यात तो तरबेज होता. पण व्यवसाय कसा चालवायचा हे त्याला अजिबात माहीत नव्हता. बरोबर. मार्केटिंग, टॅक्स, हिशेब हे शब्द त्याच्यासाठी अनोळखी होते. पण त्याने एकट्याने सगळं शिकण्याचा अट्टहास केला नाही. त्याने स्वतःचा एक मास्टरमाइंड ग्रुप बनवला. ही मास्टरमाइंडची संकल्पना अतिशय शक्तिशाली आहे. हो, त्याने काय केलं? सॅमने अशा लोकांची मदत घेतली जे टॅक्स आणि बिझनेस मॅनेजमेंटमध्ये तज्ज्ञ होते. त्याने आपल्या आजूबाजूला अशी एक इकोसिस्टम तयार केली जी त्याच्या कमकुवत बाजूंना झाकून काढत होती. म्हणजे योग्य लोकांची संगत तुम्हाला किती पुढे नेऊ शकते हे यातून स्पष्ट होतं. आणि याच योग्य लोकांच्या संगतीच्या मुद्द्याला जोडून आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि महत्वाचा निर्णय येतो. आणि तो म्हणजे जोडीदाराची निवड. अगदी बरोबर. हा तर संपत्ती निर्मितीतील सर्वात कळीचा मुद्दा आहे. योग्य जीवनसाथी निवडणे हा केवळ भावनिक निर्णय नसून तो एक खूप मोठा आर्थिक निर्णय सुद्धा असतो. तो कसा काय?
थॉमस यांच्या डेटानुसार बहुतांश यशस्वी करोडपतींचे विवाह दीर्घकाळ टिकलेले असतात. जे पती-पत्नी एकमेकांना साथ देतात, एकत्र मिळून घराचं बजेट बनवतात आणि आर्थिक शिस्त पाळतात, ते खूप लवकर आर्थिक स्वातंत्र्य मिळवतात. हे खूपच लॉजिकल आहे. हो ना. जर एकाला पैसे वाचवायची सवय असेल आणि दुसरा केवळ दिखाव्यासाठी वारेमाप खर्च करणारा असेल, तर संपत्ती निर्माण होणं अशक्य आहे. म्हणजे दोन्ही चाकं एकाच दिशेने जाणारी असावीत. बरोबर. दोन विरुद्ध आर्थिक विचारसरणीचे लोक एकत्र आले की त्यांची ऊर्जा एकमेकांशी भांडण्यातच खर्च होते. थोडक्यात सांगायचं तर केवळ बँकेत किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करण्याआधी तुम्ही आयुष्यात कोणासोबत गुंतवणूक करताय हे जास्त महत्वाचं आहे. अत्यंत मार्मिक. तुमचा जोडीदार हा तुमचा आयुष्यातला सर्वात मोठा बिझनेस पार्टनर असतो. बरं, आता आपण या सखोल चर्चेच्या अगदी शेवटी आलो आहोत. आज आपण खूप वेगवेगळ्या आणि रंजक गोष्टी उलगडल्या. नक्कीच. खूप माहितीपूर्ण चर्चा झाली ही. दिखावा करत नाहीत हे आपण लाईफस्टाईल इन्फ्लेशनच्या मानसशास्त्रातून आणि लिंडाच्या उदाहरणावरून समजून घेतले. हो, आणि त्याचसोबतच चक्रवाढ व्याजाची ताकद, बॉब रॉसच्या उदाहरणातून मुबलकतेच्या मानसिकतेचा प्रभाव आणि सॅमच्या उदाहरणातून मास्टरमाइंड ग्रुपचं महत्त्व आपण जाणलं. अगदी. पुस्तकी ज्ञानापेक्षा खऱ्या जगातील भावनिक बुद्धिमत्ता आणि जोडीदाराची योग्य निवड संपत्ती निर्मितीसाठी किती आवश्यक आहे हेही आपण सविस्तर पाहिलं. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की करोडपती होणं ही कोणतीही जादू नाहीये, तर ती एक शिस्तबद्ध जीवनशैली आणि योग्य विचारांची साखळी आहे. पण ही चर्चा संपवण्यापूर्वी ऐकणाऱ्यांसाठी मला एक विचार करायला लावणारा प्रश्न द्यायचा आहे. नक्कीच. आपण पाहिलं की श्रीमंत दिसण्याच्या आणि दिखावा करण्याच्या अट्टहासापोटी लोक कर्जात पूर्णपणे बुडत आहेत. मग आजकाल सोशल मीडियावर दिसणारा दिखावा, सतत इतरांशी केली जाणारी तुलना आणि परफेक्ट आयुष्याचे जे फोटो आपण दररोज पाहतो, ते आपल्याला खऱ्या श्रीमंतीकडे घेऊन चालले आहेत की एका भयानक मानसिक गरिबीकडे? विचार करा. तुमची खरी संपत्ती तुमच्या बँकेतील आकड्यांमध्ये आहे की तुमच्या मानसिक शांततेत आणि स्वातंत्र्यात? यावर नक्की विचार करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच समरीज परत ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा वेळ दिल्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो. पुन्हा भेटू अशाच अनोख्या समरीजसाठी.